कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बँकांनी मार्च अखेर पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. जिल्हा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत. या आढावा बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह, प्रबंधक आर्थिक समावेशक आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विशाल गोंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक GM शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक जालिंदर पंगारे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने 100% पीक कर्ज वाटप मार्च अखेर सर्व बँकांनी हे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच गुंतवणूक व उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सहकार्य करण्यासाठी बँकांनी उद्योजकांना आवश्यक कर्ज पुरवठा करावा आणि शासकीय योजनांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा आदेश या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी कोलॅटरल फ्री पीक कर्जाची मर्यादा 1,60,000 रुपयांवरून 2,00,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच केंद्र शासनाची व्याज परतावा योजनेअंतर्गत पीक कर्ज मर्यादा 3,00,000 रुपयांवरून 5,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी दिली. 2024-25 पतपुरवठा आराखड्यात डिसेंबर अखेर 86% उद्दिष्ट पूर्तता झाली आहे. बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह म्हणाले, आम्ही मार्च 2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या प्रतिक्रियांसाठी कमेंट करा. अधिक अपडेट्ससाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.